आयुरा. आज माधवी पण त्यांना जास्त काही बोलली नाही. तिनेही तेच सांगितलं. सुगंधा थांबली आहे, तुम्ही जा लवकर, नाहीतर कालसारखी चक्कर वगैरे आली तर वांदे. ती कोण, काय, तिचं आयुष्य काय नातं आहे, काहीही सांगितलं नव्हतं त्यांना. आणि आता वार्डमध्ये पाय ठेवताच ती बाबा म्हणते आणि जाऊ का विचारते. नक्की काय भानगड आहे त्यांना आता जाणून घ्यायची उत्सुकता लागली होती. इथून पुढे सुगंधा त्याने प्रश्नार्थक नजरेने विचारला. हो, तिने तोंडाने आणि मानेने हो सांगितलं. इकडे हा किलकिले डोळे करून बघत होता. ओळख परेड चालू आहे, असू दे, लगे राहो. ये बस, लगेच कुठे चालली. त्यांनी तिला आपल्यासोबत बसायला सांगितलं. आता तिला जाणं भागच होतं. काय करणार, नाईलाज को क्या इलाज. तिने हळू त्याच्याकडे बघितलं. झोपेचं नाटक करत झोपला होता तो. ती त्याच्या समोरच खुर्चीत जाऊन बसली. तिला खूपच ऑकवर्ड वाटत होतं. हा एकतर झोपेचं सोंग करत होता, नीट ओळख करून देत नव्हता आणि आता मजा बघत होता. त्याचा थोडा रागच आला तिला. काही खाल्लंस का, ती बाबा म्हणाली ना. मग ते आता ती तिची काळजी करत होते. बाबांचं कर्तव्य पार पडत होते. हो, खाल्लंच सकाळी, मगच इथे आली. तिने त्यांच्याकडे बघत सांगितलं. आता कशी आहे तब्येत तुझी, बरं वाटलं का तुला, डोकं वगैरे दुखत तर नाही ना. त्यांनी प्रेमाने विचारलं. नाही, आता बरं वाटलं, औषधं घेतली ना. तिने आयुषच्या बाबांना सांगितलं. कामावर जातेस का, पुढचा प्रश्न होता त्यांचा. पूर्ण बायोडेटा जाणून घेतल्याशिवाय आता काही ते सोडत नसतात तिला. हो, तिचं एकदमच संक्षिप्त उत्तर होतं. आज गेलीच नाही का, त्यांनी विचारलं. आता आपण चांगलेच कचाट्यात सापडलोय हे कळलं तिला. तसा आयुषचा अजूनच राग येत होता. वाटत होतं एक चापट द्यावी आणि सांगावं, ओळख करून दे, तुझ्यासाठी इथपर्यंत आली आहे मी, पण झोपेचं नाटक करत राहिलं. ती मात्र उत्तर देण्यावाचून काहीच करू शकत नव्हती. नाही, डोक्याला लागलं ना, मग आजचा दिवस आराम करेल, उद्यापासून जाईन कामाला, तिने सांगितलं. ह्याला कसं ओळखतेस, कॉलेजमध्ये होता का तुम्ही, त्यांनी डायरेक्ट प्रश्न विचारला. अरे बाबा, तुम्ही कधी आलात, हा लगेच जागा झाला. आतापर्यंत मजा येत होती त्याला, पण आता भांड फुटायची वेळ आली तसं जागा झाला. तू जागा होतास तेव्हाच, मी बघितलं तुला डोळे हलताना, म्हणून हिच्याशी मुद्दाम बोलत बसलो. ते डोळे मिचकावत बोलले आणि आयुष सहित सुगंधा उडालेच. काय, यांना माहीत होतं आयुष जागा आहे तो. शेवटी बाप असतो. आता आयुषकडे बोलायला काही नव्हतं. तो असाही पकडला गेला होता. बाबा, तिला जाऊ दे, तो त्यांना म्हणाला. का रे, बोलू दे मला तिच्याशी, तू बस ग. ते काही सोडायला तयार नव्हते. ते आता खाली बसली, जे होईल ते होईल, काय विचारायचं ते विचारू दे, असा विचार करूनच ती खाली बसली होती. त्याचा राग होताच, म्हणूनच आता त्याचं भांडफोड करायचीच होती तिला. मला सांग, तू ह्याला कशी ओळखतेस, ते म्हणाले. तिने एकदा त्याच्याकडे बघितलं. तो ॲक्टिंग करत होता. गेलो कामातून अशी. पण ती त्याच्याकडे काहीच लक्ष न देता पुन्हा त्याच्या बाबांकडे बघत होती. बाबा, कशाला तुम्हाला सगळं जाणून घ्यायचं आहे, त्याने बाबांना अडवत विचारलं. नाहीतर त्या प्रियासारखी ही पण जर पचून गेली तर आम्ही काही तुझ्या मागून हॉस्पिटलच्या फेऱ्याच घालत बसायचं का. बाबांनी त्याला मुद्द्याचं नको त्यावेळी विचारलं. बाबा पण ना हेच सांगण्यासाठी किती आटापिटा चालला होता त्याचा. आता हे अशा पद्धतीने तिच्यासमोर आलं होतं. काय विचार करेल ती. त्याने एक औंढा गेला
आणि सुगंधाकडे बघितलं. ती त्याच्याकडे डोळ्यात पाणी आणून प्रश्नार्थक नजरेने बघत होती. त्याला शांत बघून ती काय समजायचं ते समजून गेली. म्हणजे पाणी कुठेतरी मुरत होतं हे तिला कळलं होतं. सांगावं असं वाटलं नाही त्याला. त्याचे बाबा बोलले म्हणून तिच्यापर्यंत आलं होतं. पण तिला काय माहीत, त्याच्यासाठीच आयुष्य एवढा खटाटोप करत होता. तो फेल झाला होता. पण ती आता काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने पटकन तिची बॅग उचलली आणि तिथून निघाली. तिला सध्या खूप वाईट वाटलं होतं. खरं काय खोटं काय हे विचार करण्याच्या परिस्थितीत ती नव्हती. म्हणूनच रागाने आयुषचं एक्सप्लेनेशन न ऐकता ती घरी आली होती. आत्तापर्यंत एकच मुलगा जो तिला मनापासून आवडला होता, त्याचंही काहीतरी अफेअर आहेच आणि ते विश्वासात घेऊन त्याने सांगायचे कष्टही घेतले नाहीत. याचंच तिला जास्त वाईट वाटलं होतं. मनात नको नको ते विचार येऊ लागले. त्यांचं नातं जास्तच पुढे गेलं असेल तर काय? आजकाल हे जास्तच चालतं. तिला विचार करून करूनच डोकं दुखायला लागलं. घरी येऊन ती खोलीत जाऊन खूप रडली. बॅगमधला फोन कधीचाच वाजत होता, पण तिने उचलला नाही. तिला घरी येऊन किती वेळ झाला काय माहीत नव्हतं. ती फक्त रडत होती. डोक्याचा भुगा करत होती विचाराने फक्त. आई, सुगी कुठे आहे? हा दादाचा आवाज तिच्या कानावर पडला तसे ती पटकन डोळे पुसून बेडवर आडवी झाली आणि डोळे मिटून घेतले, खोटं खोटं नाटक करत. अरे झोपली असेल, मनामनाने झोपते आज, थकालं झालं म्हणून. आईने समीरला सांगितलं. बरं बघतो मी. औषधं घेतली ना तिने? समीरने विचारलं. हो, ती तर सकाळी जातानाच घेतली तिने, आईने सांगितलं. ठीक आहे, झोपू दे तिला, नंतर बघू, त्याने आईला सांगितलं आणि बाहेरच थांबला. उगाच आईला टेन्शन द्यायचं नव्हतं त्याला. थोड्या वेळाने आई किचनमध्ये काम करायला गेली. तसा हा बेडरूममध्ये गेला. सुगंधाकडे आला. सुगंधा अजूनही झोपली नव्हती. काय झालं? समीरने तिच्या जवळ जात विचारलं. काही नाही, ती म्हणाली. ती दादाला कसं सर्व सांगणार होती? तिच्या मनाची अवस्था फक्त तिलाच माहीत. तिला खूप थोड्या वेळात आयुष्यावर प्रेम झालं होतं आणि ते पत्त्यांचा मनोरा कोळसळावा तसं जमीन दोस्तही झालं होतं. सांगायला येत होता हे तेच होतं का? तर नाही सांगितलं ते बरंच झालं. आज त्याचे बाबा बोलले म्हणून सत्य समोर आलं होतं. कदाचित तो हे आयुष्यभर लपवून ठेवू शकत होता. तिचं मन तिलाच खात होतं. आता वय प्रेमात फसण्याचं नव्हतं, म्हणूनच खूप सावधगिरीने पावलं टाकत होती ती. डू यू लव्ह मी विचारलं तेव्हा किती छान वाटलं होतं तिला. वाटलं होतं खरंच ओळखतो आपल्याला हा, पण हा तर आपल्याला धोका देत होता. तेव्हा तूच वाचवलंस मला यातून. कधीच बोलणार नाही त्याच्याशी. ती रागावून त्रागा करत होती की समीर आला होता. सुगी, खरं खरं सांग, आयुषचे कितीतरी मेसेज आहेत मला. सांग काय झालं? समीरने असं बोलल्यावर तिला राहवलं नाही. तिने रडवून त्याला घट्ट मिठी मारली. रडतच सर्व हॉस्पिटलमध्ये घडलेलं सांगितलं. काय मेसेज केले आहेत त्याने? तिने डोळे पुसत आणि समीरपासून लांब होत विचारलं. काही नाही, तो थोडा रागात होता. आपल्या बहिणीला हा समजतो कोण हेच वाटलं त्याला. दादा प्लीज मला कळू दे त्याने काय मेसेज केले तुला. तिने पुन्हा दादाला रिक्वेस्ट केली. हेच की मी तिला सविस्तर सांगणार होतोच, त्यासाठीच काल बोलावलं होतं त्याने. आता फक्त बाबांकडून चुकीच्या पद्धतीने कळलं तुला. असे बरेच मेसेज आहेत.
एक काम करतो, मी भेटून येतो त्याला. तो सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. मला जास्त त्याला धारेवर धरता येणार नाही, पण तरीही मला त्याच्याशी बोलून घेऊ दे. समीर तिला आणि स्वतःला समजावत म्हणाला. समीरने आता हॉस्पिटलमध्ये जायचं ठरवलं. शेवटी त्याच्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न होता. सुगंधाला शांत राहायला सांगून तो तिथून निघाला. तो थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला. काय असेल सत्यप्रियाचं की सुगंधाचेच मनाचे खेळ आहेत सगळे? खरंच काही तथ्य असेल का त्या विषयात? जाणून घेण्यासाठी वाचायला आणि ऐकायला विसरू नका पुढील येणारे भाग. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. ही कथा नवीन आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही मला कमेंट करून सांगत राहिलात तर लिहायला अजून हुरूप येईल. तेव्हा कमेंट करून सांगत राहा कथा कशी वाटते ते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद.